नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। भाजप आमदार रेखा गुप्ता यांनी आज गुरुवारी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे। रामलीला मैदानावर हा शपथविधी सोहळा झाला आहे। त्यांना दिल्लीचे नायब राज्यपाल VK सक्सेना यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। रेखा गुप्ता या एकमेव महिला भाजप नेत्या आहेत ज्यांना मुख्यमंत्रीपदी संधी देण्यात आली आहे। भाजप आमदार रेखा गुप्ता दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत, तर सुषमा स्वराज यांच्यानंतर बनलेल्या भाजपच्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत। यावेळी प्रवेश साहिब सिंग वर्मा, आशीष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, रविंदर इंद्रराज सिंग, कपिल मिश्रा, पंकज कुमार सिंग यांनी मंत्रीपदी शपथ घेतली आहे। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि विविध केंद्रीय मंत्री आणि NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्यावेळी उपस्थित होते। शपथविधीनंतर शीश महल मध्ये राहणार का असं विचारले असता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी नाही असे उत्तर दिले आहे। बुधवारी रात्री भाजपाने नायब राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा सादर केला। तत्पूर्वी भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बुधवारी पार पडली। या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावावर विधिमंडळ नेता म्हणून शिक्कामोर्तब झाले। पक्षाच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि पक्षाचे राष्ट्रीय सचिव ओमप्रकाश धनखड यांना विधिमंडळ नेता निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्त केले होते। रेखा गुप्ता दिल्लीतील शालीमार बाग विधानसभा क्षेत्राच्या आमदार आहेत। तिसऱ्यांदा त्या आमदार म्हणून निवडून आले आहेत। विद्यार्थी दशेपासूनच रेखा गुप्ता राजकारणात सक्रिय आहेत। वकिलीचे शिक्षण घेतलेल्या रेखा गुप्ता दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्याही अध्यक्षा राहिल्या आहेत। 2003 मध्ये त्या युवा मोर्चामध्ये दिल्ली राज्याच्या सचिव होत्या। पुढे भाजप युवा मोर्चामध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावर काम केले। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही त्यांनी काम केले। दिल्लीच्या महापौर म्हणूनही त्यांनी काम केले आहे। मुख्यमंत्री म्हणून नावाची घोषणा झाल्यानंतर रेखा गुप्ता म्हणाल्या की मला ही संधी दिल्याबद्दल PM मोदी, भाजप पक्षश्रेष्ठी आणि दिल्लीच्या जनतेचे आभार मानते। 27 वर्षांनंतर एका नवीन अध्यायाची सुरुवात होत आहे। आपल्या देशातील महिलांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे। भाजपची प्रत्येक वचनबद्धता ती पूर्णत्वास नेणे हे माझ्या आयुष्याचे अंतिम ध्येय आहे असंही त्या म्हणाल्या आहेत। मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील हे नवीन मंत्रिमंडळ दिल्लीच्या विकास आणि प्रशासनात नवीन आयाम स्थापित करण्यासाठी काम करेल। भाजपाची ही रणनीती आगामी निवडणुकीत पक्षाची स्थिती मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते। मात्र ही टीम दिल्लीकरांच्या अपेक्षा किती पूर्ण करते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल।